मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पुन्हा एकदा सुदैवाने हेलिकॉप्टरच्या अपघातातून बचावले। तालिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी डोलवी धरमतर इथल्या JSW इस्पात कंपनीच्या हेलिपॅडवरती दुपारी 1:55 वाजण्याच्या सुमाराला हेलिकॉप्टरमध्ये बसण्याकरता चढत असताना हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घ्यायला प्रारंभ केला। हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले। त्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा लँड करून फॅनची रिटेस्ट घेऊन त्याच हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फडणवीस मुंबईला रवाना झाले असं रायगडचे जिल्हाधिकारी PD मालिकनेर यांनी सांगितलं। मोठी चर्चा आज या घटनेची ही घटना घडल्यापासून राज्यामध्ये समाज माध्यमांवरती देखील हे तातडीने व्हायरल झालंय। पण आम्ही आपल्याला सांगतोय मुख्यमंत्री या अपघातात थोडक्यात बचावलेले आहेत। मुख्यमंत्री सचिवालयाकडून कुठल्याही अपघाताचा इन्कार करण्यात आलेला आहे, मात्र तरी देखील जी घटना घडली आहे ती आम्ही आपल्या समोर मांडली आहे। पंखा लागण्याआधीच मुख्यमंत्र्यांना सुरक्षा रक्षकांना बाहेर ओढल्याने मुख्यमंत्री यात बालंबाल बचावले। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग इथे एका कार्यक्रमातून परतत असताना मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेत। आज मुख्यमंत्री सुखरूप आहेत। अपघाताच्या अफवा असल्याचं कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं। पाहूयात मुख्यमंत्री कार्यालय काय म्हणते। देवेंद्र फडणवीस हे सुखरूप आहेत। हेलिकॉप्टरचा अपघात अशा अफवा पसरवल्या जात आहेत। कोणताही अपघात झालेला नाही आणि प्रेक्षको आम्ही स्पष्ट करू इच्छितो की नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं सचिवालयाने सांगितलंय। जे घडली ती माहिती अधिकृतरित्या कळालेली आपण झी मीडियाने आपल्या समोर ठेवली आहे। ती म्हणजे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसत असतानाच ते अचानक सुरू झालं, त्याने टेक ऑफ घेतला आणि तो जो फॅन आहे तो मुख्यमंत्र्यांना लागण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाजूला घेतलं। पुन्हा त्याच हेलिकॉप्टरची पुन्हा लँडिंग करून त्याच्या पंख्याची टेस्ट घेऊन ते ठीक आहे याची खात्री पटल्यानंतर पुनश्च मुख्यमंत्री याच हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाले। यापूर्वी लातूरला संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री गेलेले असताना त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात घडला होता आणि सुदैवाने मुख्यमंत्री बचावले होते। महाराष्ट्राच्या तरुण मुख्यमंत्र्यांना दीर्घायू लाभो अशी आपण आज त्यांना शुभेच्छा देऊयात। आणि पुनश्च एकदा असा आजचा हा प्रकार आहे ज्यात मुख्यमंत्री अगदी थोडक्यात बचावलेले आहेत। जे हेलिकॉप्टर होतं ते हेलिकॉप्टर एका खासगी कंपनीच्या हेलिपॅडवरती उतरवण्यात आलं होतं। कार्यक्रम संपला। आमदार जयंत पाटलांचा वाढदिवस आज होता। तिथं नाट्यगृहाचं उद्घाटन होतं। धरमतरपासून जवळ असलेल्या या कंपनीमध्ये इस्पात कंपनीमध्ये या हेलिपॅडवरती हेलिकॉप्टर लँड झालेलं होतं CMचं। कार्यक्रम संपल्यानंतर ते आले आणि निघण्यापूर्वी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसायच्या तयारीत असतानाच अचानक हेलिकॉप्टरनं टेक ऑफ घेतला। पंखा हेलिकॉप्टरचा सुरू झाला आणि हा पंखा मुख्यमंत्र्यांना लागण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी त्यांना शिताफीनं बाजूला घेतलं। त्यामुळे सुखरूप मुख्यमंत्री आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।